हाय गाईज, मी माधुरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे हेल्दी गाईच्या दुधाची रबडी. म्हशीच्या दुधातनं फॅट्स भरपूर असतात, त्यामुळे मी गाईच्याच दुधाची रबडी बनवते आहे. आणि गाईच्या दुधानं हेल्दी असतं, त्यामुळे गाईच्या दुधाची रबडी आपण बनवतो आहे. त्यावर आता मी गार्निशिंगसाठी बदाम, पिस्ता आणि केसर घालून घेतलेला आहे. चला तर आपण रबडी बनवायला घेतो आहे. मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे आणि ते गरम करून घेतलेलं आहे. आणि आता आपण मीडियम फ्लेमवर याला सतत ढवळत राहायचं आहे, कारण की खाली पण लागू शकतं बुडाला आणि उतू पण जाऊ शकतं. त्यामुळे आपण ते सतत ढवळत राहायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच ठेवायची आपली रबडी करायला. आणि त्यावर मी आता आपलं दूध गरम होतं आहे आणि मी साखर घालून घेते आहे. साखर मी थोडं मीडियमच गोड करणार आहे. रबडी जास्ती गोड करणार नाही आहे, मी थोडी कमीच घातलेली आहे. बघा, आपली रबडी आता छानपैकी गरम होत आलेली आहे. त्यावर मी आता कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, त्यात मी थंड दूध घालून घेतले आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात लम्स उरायला नको. आणि इकडे बदाम आणि काजू घेते आहे, त्याला छान दरदरीत मी कुटून घेते आहे. एकदम बारीक पण नको आणि एकदम जाडं पण नको, अशा प्रकारे मी त्याला छान कुटून घेते आहे. आणि काजू बदाम ना रबडीमध्ये दाताखाली आलं ना तर खूप छान लागते रबडी आपली. त्यामुळे मी त्यात काजू आणि बदामचे काप पण घालून घेते आहे. बघा, अशा प्रकारे मी ते बारीक करून घेतलेलं आहे आणि दुधात मी घालून घेते आहे. ते त्याला छानपैकी ढवळून घ्यायचं आहे. आणि त्यावर आता मी कॉर्नफ्लोअरचं केलेलं बॅटर घालून घेते आहे. त्यामुळे ना आपली रबडी छान घट्ट होणार आहे आणि त्यात थोडा फ्लेवर पण येतो. आपण व्हॅनिला, बटरस्कॉच जे फ्लेवर घालणार ना ते फ्लेवर्स त्या रबडीमध्ये येतात कॉर्नफ्लॉवरचे. चला तर आता आपण याला छान ढवळत राहायचं आहे. आणि माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघा, मोस्टली आपली रबडी तयारच झालेली आहे. त्यावर मी आता केसर आणि वेलचीची पूड घालून घेतलेली आहे. बघा, छान सिंपल पद्धतीने जे दूध आपल्या घरी आहे त्याच दुधाची आम्ही रबडी केलेली आहे. काहीही जास्त न टाकता घरच्याच गोष्टी टाकलेल्या आहे मी. बघा, आवडल्यास लाईक करा आणि मला सांगा कशी झालेली आपली रबडी, गाईच्या दुधाची रबडी.